बऱ्याच जणांना पडवळची भाजी आवडत नाही, पण तुम्ही अशी पुणेरी पद्धतीने पडवळची भाजी केली ना, सगळ्यांना आवडेल. करायला सोपी, खायला चवदार आणि झटपट अशी होणारी. चला करूया. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. पाव किलो पडवळ घेतला, चिरण्याच्या आधी धुवून घ्यायचा. म्हणजे या भाजीमधले जीवनसत्व आपल्या शरीराला सगळे मिळतात. उभ्या फोडी करून घेतल्या, यामधल्या बिया काढून घेऊया. आपण फक्त वाफेवर भाजी शिजवणार आहोत, त्यामुळे अशा पातळ पातळ फोडी करून घ्यायच्या. पातळ फोडी केल्यानं पटकन भाजी शिजते आणि भाजी चवदारसुद्धा होते. तुम्हाला जेवढ्या फोडी पातळ बारीक करता येतील तेवढ्या करून घ्यायच्या आहेत. पडवळ आपलं सगळं बघा चिरून झालेलं आहे आणि यामध्ये घालण्यासाठी 2 चमचा हरभरा डाळ मी 1 तास आधी भिजत घातली होती. वाटणामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ पण यामध्ये घातलेलं आहे. कढईमध्ये 1 पळी तेल घातलं. तेल तापलं की जिरे घातली, मोहरी, कढीपत्ता हे सगळं तडतडलं की वाटलेलं हिरवं वाटण घातलं. वाटण तेलामध्ये चांगलं परतून घेतलं. आता यामध्ये घालूया 1 चमचा हळद. हळद पण तेलामध्ये थोडी भाजून घेतली. आता घालूया पडवळ. तेलामध्ये, मसाल्यामध्ये ह्या पोळी चांगल्या मिसळून घेऊया. आपण यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही, फक्त वाफेवर भाजी आपण शिजवणार आहोत, त्यामुळे भाजी आपली एकदम चवदार होते. डाळीमधलं पाणी काढलं, डाळ घातली आणि डाळ भाजीमध्ये चांगली मिसळून घेऊया. बघा आत्ताच आपल्या ह्या भाजीला पाणी न घालताच पाणी सुटलेलं आहे. भाजी एकसारखी करूया आणि ताट झाकून 5 मिनटं शिजवून घेऊया. ताट काढून परत भाजी खालीवर चांगली हलवून घेऊया. परत 2 मिनटं ताट झाकून एक वाफ काढली आणि भाजी परत चांगली हलवून घेतली. फक्त बघा वाफेवर आपली मऊसूत भाजी शिजलेली आहे. आणि शेवटी 2 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातला. कूट घातल्यावर परत चांगलं हलवून घेऊया. आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. चमचमीत अशी पुणेरी पद्धतीने आपली पडवळची भाजी तयार झालेली आहे. ज्यांना कुणाला पडवळची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून बघा. परत परत तुम्ही करसाल, एवढी भाजी आपली भारी लागते. तुम्हाला मी केलेली पडवळची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.